श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. माझ्या स्वामी कृपा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जावो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते व माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की श्रावण मास 2024 चे महत्त्व. श्रावण महिना कधीपासून सुरू होतो, श्रावण महिन्यामध्ये 2024 ला किती सोमवार आहेत आणि वारांचे महत्त्व व पूजा सांगणार आहे. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या सण उत्सवांना हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येत असतात. या मराठी महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना. या श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये खूप विशेष असे महत्त्व आहे. भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खूप चांगल्या प्रकारे खास अशी पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारे विविध व्रत वैकल्ये या महिन्यात केले जातात. हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित असतो. ही व्रत वैकल्य मनोभावे केल्याने भगवान शंकराची आपल्यावर खूप कृपा राहते असे धार्मिकरित्या मानले जाते. उत्तर भारतीय पंचांगानुसार 22 जुलैला श्रावण महिना सुरू होते. तर आपल्याकडे महाराष्ट्र दक्षिण भारतीय पंचांगानुसार 5 ऑगस्ट 2024 ला श्रावण मासारंभ होणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे. यंदा महाराष्ट्रात हा श्रावण महिना 5 ऑगस्ट पासून सुरू होत असून यावेळी 5 श्रावणी सोमवार येणार आहेत. हा श्रावण महिना आमोशेच्या दुसरे दिवशीच पहिला श्रावणी सोमवार येणार आहे. तर याविषयीची पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे ते आपण पाहू. श्रावण महिना हा 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे. तर 3 सप्टेंबर 2024 ला श्रावण अमावस्येच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे. यंदा श्रावण महिन्यात 5 श्रावणी सोमवार आहेत. 5 श्रावण सोमवार हे दरवर्षीच येत नसतात, ते एखाद्या वेळेसच येतात. श्रावण महिन्याचे महत्त्व पाहू. सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावण सोमवाराचे व्रत केले जाते. सोमवारी महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्रावणी सोमवाराचे महादेवाचे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जण उपवास करतात, भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. हा महिना धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकट चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमी असे वेगवेगळे सण उत्सव येत असतात. या सर्व सण उत्सवांमुळे श्रावण महिन्याला खूप महत्त्वाचे मानले जाते. तर यंदा श्रावण महिन्यामध्ये 5 श्रावणी सोमवार आहेत. दरवर्षी 4 श्रावणी सोमवार येतात, परंतु यंदाच्या श्रावण महिन्यात 5 श्रावण सोमवार आहेत. या काळात देशातील भगवान शंकराच्या 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना असंख्य भाविक भेट देतात आणि महादेवाची मनोभावे पूजा करतात. श्रावण महिन्याला महादेवाच्या ज्योतिर्लिंगाला भेट देणे, महादेवाच्या मंदिरात जाणे हे खूप महत्त्वाचे असते. या महिन्यामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी प्रत्येकाने गेले पाहिजे. यंदा 5 ऑगस्ट 2024 ला पहिल्या श्रावणी सोमवाराचे व्रत केले जाणार आहे. त्यानंतर 12 ऑगस्टला दुसरे श्रावण सोमवाराचा उपवास केला जाईल आणि 19 ऑगस्टला तिसऱ्या श्रावणी सोमवाराचे व्रत केले जाणार आहे.
त्यानंतर चौथा श्रावणी सोमवार हा 26 ऑगस्टला आहे. शेवटचा 5वा श्रावणी सोमवार हा 3 सप्टेंबर 2024 ला साजरा केला जाणार आहे. याच दिवशी श्रावणी अमावस्या आहे आणि त्या दिवशी श्रावण महिना हा समाप्त होणार आहे. तर श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हणूनही ओळखले जाते. या काळात प्रत्येक दिवशी कोणत्या न कोणत्या देवाला पूजले जाते. प्रत्येक देवाची पूजा अर्चा केली जाते. यावेळी शंकराची मनोभावे उपासना केल्याने आपल्याला सुख समृद्धी लाभेल. ज्या लोकांच्या विवाहात अडचणी येतात त्यांनी श्रावण महिन्यात शिवाची उपासना आणि व्रत केल्याने लग्नातील अडचणी दूर होतात. तुमच्या जीवनात अनेक काही संकटे असतील तर ते संकटेही श्रावण महिन्यात शंकराची पूजा मनोभावे केल्याने दूर होतात. श्रावण महिन्यात दान धर्म करण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यात तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे दान धर्म करा. श्रावण महिन्यात घरोघरी पारायण आणि ग्रंथ वाचन केले जाते. जर तुमच्याच्यानं पारायण आणि ग्रंथ वाचन तुमच्या घरी करणं होत नसेल, तुमच्याच्यानं शक्य नसेल, तर तुम्ही एखाद्या देवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा शंकराचे पारायण किंवा ग्रंथ याचे वाचन एखादा जरी तुम्ही अध्याय केला तरी खूप चांगले असते. तर माझा व्हिडिओ इथे संपवते. काही चूक झाली असेल तर माफ करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज